नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण 10 प्रश्न 10 मिनिटात कसे सोडवायचे पाहिलेत. त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. यापुढील शेकडेवारीवरील ट्रिकच्या माध्यमातून पुढील 10 प्रश्न पाहणार आहोत. जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर लवकरात लवकर तो सुद्धा व्हिडिओ बघा. शेकडेवारी या घटकातील एकही तुमचा इश्यू किंवा प्रॉब्लेम राहणार नाही. तत्पूर्वी लोकराज्य अकॅडमीच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि गणितामध्ये जर काही अडचण असेल आणि तुम्ही भोसरी पीसीएमसी एरियात राहत असाल तर मला या संपर्क क्रमांकावर संपर्क साधायचे. व्हॉट्सअपवर गणित एखादं पाठवलं तर मी नक्कीच तुम्हाला सोडवून पाठवणार आहे. मित्रांनो, आपल्याला एक तगडी टीम वर्दीसाठी दर्दी असणाऱ्या विद्यार्थ्यांना हेल्पफुल ठरावी यासाठी व्हॉट्सअप नंबर सुद्धा मी तुम्हाला देत आहे. चला तर मग मित्रांनो, आपण पुढले 10 प्रश्न पाहणार आहोत. चला, पहिला प्रश्न काय म्हटलाय बघा. मोहनला 40 पैकी 38 गुण व सोहनला 20 पैकी 18 गुण मिळाले तर कोणाची टक्केवारी अधिक आहे? कोणाची टक्केवारी अधिक आहे? चला या प्रश्नात सोल्युशन करायचं आहे. 40 पैकी 38 पहा, 40 पैकी 38 आणि 100 पैकी किती? क्वेश्चन मार्क. त्यानंतर सोहनचे 20 पैकी 18, 100 पैकी क्वेश्चन मार्क. कुणाची टक्केवारी अधिक काढायची आहे आपल्याला? लक्षात घ्या, 100 गुणाकारात 38 भागाकारात 40 करायचंय. हे कटलं, हे कटलं. बे दुनी 4, बे पंचे 10, बेक बे, बेक बे, 92 18, 95% पडले मित्रांनो मोहनला. त्यानंतर याचं सुद्धा सोल्युशन असं करायचं बघा. 18 गुणाकारात 100 भागाकारात 20 करायचे. 20 100, 18 पंचे 90 आणि सोहनला किती पडले? 90% पडले. आता कोणाची टक्केवारी अधिक आहे? सरळ दिसून येत आहे, मोहनरावची टक्केवारी अधिक आहे. मोहन हे याचं करेक्ट आणि बरोबर उत्तर आहे. चला त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन पहा रे. 144 छेद 2400 बरोबर किती टक्के? 144 छेद 2400 बरोबर किती टक्के? 144 छेद 2400 बरोबर x छेद 100 म्हटलंय म्हणजे अशी मांडणी करायची. 144 गुणाकारात 100 भागाकारात 2400. हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले. 24 1 24, 24 सक्क 144 म्हणजे मित्रांनो 6% हे याचं करेक्ट उत्तर आहे. किती उत्तर आहे? 6% हे याचं एकदम करेक्ट उत्तर आहे. मांडणी बघा, व्यवस्थितरित्या केलं तरच उत्तर काढता येतं. 1200 चे 15% बरोबर किती? 1200 या संख्येचे 1200 गुणाकारात 15%. हे 2 शून्य, हे 2 शून्य कटलं. 12 गुणिले 15 180 होतात मित्रांनो. जास्त वेळ न घालवता 2 संख्येचा गुणाकार जर केला, तुम्हाला किमान 15 पर्यंत पाढे जर पाठ असतील तर आपला वेळ अधिकचा वाचणार आहे. 15 पर्यंतचे पाढे पाठ करून टाकायचे. मुखदगत पाठ असले तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होतो. ठीक आहे. त्यानंतरचा नेक्स्ट. एका बेसबॉलच्या टीमने 7 सामने हरले व 13 जिंकले तर त्यांनी किती टक्के सामने जिंकलेले आहेत? तर त्यांनी किती टक्के सामने जिंकलेले आहेत? तर पहा मित्रांनो, काय म्हटलेलं आहे. एका बेसबॉलच्या टीमने 7 सामने हरले व 13 जिंकले. एकूण सामने किती खेळले रे? 7 + 13 बरोबर 20 सामने खेळलेले. टोटल सामने किती खेळले? 20 सामने खेळलेले आहेत. 20 सामने 13 जिंकले. त्याने किती टक्के सामने जिंकले विचारले. 20 पैकी 13. मांडणी कशी करतो बा? तर किती टक्के म्हणजे 100 पैकी क्वेश्चन मार्क. मग 13 गुणाकारात 100 भागाकारात 20 करा. 20 1 20, 20 5 100, 13 5 65% सामने जिंकलेले. किती? 13 5 65% सामने जिंकलेले आहेत.
टोटल सामन्यापैकी किती सामने जिंकले हे काढणं इथं आवश्यक असतं. टोटल सामन्यापैकी किती सामने जिंकलेले आहेत हे काढणं आवश्यक असतं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. शेकडा कोणत्या दराने 400 रुपयाची 3 वर्षात 460 रुपये रक्कम होईल? शेकडा कोणत्या दराने 400 रुपयाची 3 वर्षात 460 रुपये रक्कम होईल? मित्रांनो 3 वर्षामध्ये किती रुपये वाढतायत? 3 वर्षामध्ये 60 रुपये वाढतायत. म्हणजे एका वर्षात किती वाढले? 20 रुपये वाढले. मित्रांनो किती वाढले? 3 1 3 3 2 6 0 म्हणजे 20 रुपये. मित्रांनो कोणत्या दर कोणता लावला बघ? 400 वर 20 रुपये तर 100 वर किती? 100 वर क्वेश्चन मार्क. मग 100 गुणाकारात 20 भागाकारात 400. हा कटला हा कटला हा कटला हा कटला. राहिलेलं काय रे? 20 भागाकारात 4. 4 1 4 4 25. 5% हे उत्तर आपलं करेक्ट असणार आहे. किती? 5% हे उत्तर आपलं करेक्ट असणार आहे. अशा पद्धतीने या प्रश्नाचं सोल्युशन करणं गरजेचं होतं. एका परीक्षेत 30% विद्यार्थी गणितात नापास झाले. कायम विचारला जातो. 2 पद्धतीने सोडवता येतो हा प्रश्न. दोन्ही पद्धतीमुळे मी डिटेलमध्ये तुम्हाला सांगतो. दोन्ही पद्धती डिटेलमध्ये सांगतो. पहा, एका परीक्षेत 30% विद्यार्थी गणितात नापास झाले, 20% विद्यार्थी इंग्रजीत नापास झाले, 10% विद्यार्थी दोन्ही विषयात नापास झाले. तर दोन्ही विषयात किती टक्के विद्यार्थी पास झालेले आहेत? किती टक्के विद्यार्थी पास झालेले आहेत? पहा मित्रांनो, परत एकदा रिपीट करतो. एका परीक्षेत 30% विद्यार्थी गणितात नापास झालेले आहेत, 20% विद्यार्थी इंग्रजीत नापासच झालेले आहेत, 10% विद्यार्थी दोन्ही विषयात नापास झालेले आहेत. म्हणजे नापास होणारे विद्यार्थी आपल्याला दिलेले आहेत आणि पास होणारे विद्यार्थी आपल्याला काढायचे आहेत. पोरांनो लक्षात घ्या, नापास. ओके. आकृत्या काढत असताना अशा पद्धतीने काढा. यालाच वेन आकृती म्हणतात पोरांनो. विषय किती आहेत रे? 2 आहेत. मॅथ, गणित. दुसरा विषय कोणता आहे? इंग्रजी. गणितात नापास होणारे 30 आहेत, इंग्रजीत नापास होणारे 20 आहेत आणि दोन्ही विषयात नापास होणारे 10 आहेत. पोरांनो किती आहेत? दोन्ही विषयात नापास होणारे 10 आहेत. आता गणित सोडवताना लक्षात घ्या, इकडे लक्ष असू द्या. 30 + 20 = 50 होतात आणि मधला जो काय आहे तो मायनस करायचा. 40% कोणत्या ना कोणत्या विषयात नापास झाले पोरांनो. कोणत्या ना कोणत्या विषयात नापास होणाऱ्यांची संख्या किती आहे? 40% आहे. किती आहे? 40% आहे. नाच रे मोरा आंब्याच्या बहनात. नापास होणाऱ्याची संख्या 40% असेल तर 100 पैकी 40% नापास झालेले आहे. तर योग्य उत्तर काय असेल मग? पास होणाऱ्याचे, पास होणारे विद्यार्थी आहेत 60%. पास होणारे विद्यार्थी किती आहेत? 60%. योग्य उत्तर आहे 60%. बघा, निंजा ट्रिक्स लक्षात ठेवायची. काय करायची? निंजा ट्रिक्स लक्षात ठेवायची. आकृती डोळ्यासमोर ठेवायची. बस, हे नापास होणाऱ्याचं तंत्र आहे. मग आपल्याला पास होणाऱ्याचं तंत्र काढायचंय. पास होणाऱ्याचं तंत्र आपल्याला 60% मिळून जाईल. खरं खरं सांगा कमेंट मध्ये कसं वाटलं गणित सोडवताना. झोपेतले उठले पाहिजे, जागे झाले पाहिजे. 12 वाजता जर गणित दिलं पोरांनो, तुम्हाला जर असं गणित 12 वाजता उठून रामा सोम्या गोम्या धोंड्या केशा सखूबाई धोंडूबाई गोंडूबाई सोन्याबाई आमकाबाई टमकाबाई सीताबाई गीताबाई जर तुम्हाला म्हटलं गणित सोडवा, डायरेक्ट लक्षात आलं पाहिजे की आकृती अशी काढायला सांगितलं होतं मास्तरनी. 1 मार्क फुकटचा मिळून जाईल पोरांनो. चला नेक्स्ट घ्या. आता हा पण तसाच प्रश्न आहे पोरांनो. बघा, एका परीक्षेत 75% विद्यार्थी इंग्रजीत पास झाले, 70% विद्यार्थी 70% गणितात पास झाले, दोन्ही विषयात 60% विद्यार्थी पास झाले. नापास झालेल्यांची टक्केवारी काढायची.
पास होणाऱ्याची 2दा दिले, दोन्ही विषयात पास होणारे दिले, नापास किती टक्के झाले पहा इकडे. पोरांनो पास होणाऱ्याची टक्केवारी आहे बरं का. लिहा कशात इंग्रजीत किती टक्के 75%. त्यानंतर 70% विद्यार्थी गणितात पास झाले, दोन्ही विषयात 60% झाले. बेरीज करा या दोघांची, वजा करा याला, बेरीज करा या दोघांची, वजा करा याला. 70 75 145 वजा 60 करून टाका पोरांनो. 5 राहिलं, 14 मधून 6 85 झालं. 100 मधून 85 गेले. नापास होणाऱ्याची टक्केवारी आहे 15% मित्रांनो. नापास होणाऱ्याची टक्केवारी किती आहे 15%. आता सांगा बरं, हृदयाला काळजाला खरंच बरं वाटलं का? खरंच बरं वाटलं का? लक्षात आलं? अरे आम्ही फक्त गणितावर प्रेम करतो, हे वाक्य तुमच्या वहीच्या पहिल्या पेजवर लिहून ठेवा. मग कुणाकडे तिरका नजर करून बघायची गरज नाही. फक्त गणितावर प्रेम करा मित्रांनो. गणित एवढं भारी सोपं असतं की तुम्हाला सोडवण्यासाठी अगदी कमी कालावधी लागतो. ठीक आहे, लक्षात ठेवायचंय. प्रश्न कसा वाटला नक्कीच कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. आणि हा प्रश्न तुम्ही मला सोडवून कशामध्ये पाठवा रे, कमेंट मध्ये उत्तर द्यायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. नेक्स्ट लेक्चर मध्ये पुढल्या ट्रिक्स आपण शेकडेवारीच्या पाहणार आहोत. धन्यवाद.